मॅडम आले. मॅडम काय झालं मॅडम? कोणाला शोधताय का? अहो मॅडम कोणाच्या मागे पडत होत्या? कोण होत्या होत्या बाई? काय झालं मॅडम? कोण होत्या त्या बाई? कोण होतं? काय घडले का? अहो काय मॅडम झालं? कोणाच्या मागे पडत होत्या तुम्ही? काय? कोण होती ती बाई? बसा. काय करायचं तुम्हाला? नसत्या चौकशा. घराकडे घ्या. तुझा खेळ संपला. वहिनी तुम्ही तर सॉलिडच आहात. मज्जाच आली मला. तुमचं करावं जितकं कौतुक कमी आहे बघा. हो पण आता जरा हळू बोला. कोणी ऐकलं तर उगाच गडबड व्हायची. कसली गडबड? नीतू कसली गडबड? नाही काही नाही. बर कुठे गेला होता? आणि ह्या सावीला बाहेर का घेऊन गेला होता? आम्ही मंदिरात गेलो होतो. अरे वा, कालपर्यंत जिला हाक मारल्यावर ऊ द्यायची अक्कल नव्हती, पटापटा उत्तर द्यायला लागली. बरं वाटायला लागले वाटतं. नाही असं काही नाही भाऊजी. ते सावीला बरं वाटावं ना म्हणून गेलो होतो मंदिरात तिला घेऊन. गुंगा बोला. बापरे, अवंती वहिनी तुम्ही पण उत्तर द्यायला लागलात. बर ठीक आहे. मंदिरात गेला होतात ना? कपाळावरचं कुंकू कुठे आहे? बर ठीक आहे. प्रसाद दे. नीतू तू प्रसाद देतेस का मी प्रसाद देऊ? आओ नाही म्हणजे आम्ही मंदिरातच गेलो होतो पण तिथे खूप गर्दी होती आणि पावसाचं वातावरण झालं होतं ना म्हणून आम्ही लगेच निघून आलो. हो काय? मग मला अवी चल बाळा. बाळा आपण बाहेरून आलो की नाही? मग आधी हातपाय धुवायचे. चल आलोच आम्ही. चल. डॉक्टर साहेब नक्की झालंय काय? तुम्ही मला असं अर्जंटली डायरेक्ट क्लिनिकला का बोलवलं? काही सिरियस नाहीये ना? म्हणजे सावीला काही? मिस्टर मुजुमदार रिलॅक्स. मला एक सांगा, रिसेंटली सावी मॅडमांच्या जेवणात काही बदल झालाय का? नाही पण तुम्ही असं का विचारताय?
सावी मॅडमांच्या ब्लड टेस्टमध्ये आपल्याला हॅलियमचं प्रमाण सापडले. हॅलियम? हो, त्यांच्या ब्लड टेस्टमध्ये हॅलियमचं प्रमाण सापडणं खूप स्ट्रेंज आहे. आणि त्याचं प्रमाण जर जास्त वाढलं तर सावी मॅडमना पॉयझनिंग होऊ शकतं. आणि मग त्यांना वाचवणं खूप कठीण होईल. असं कसं शक्य आहे डॉक्टर साहेब? म्हणजे आम्ही जे जेवतो तेच सावी जेवते. तेच तर मला कळत नाहीये. त्यांची काळजी घ्यायला हवी. त्या काय खात आहेत याच्यावर लक्ष ठेवायला हवं. आणि परत असं काही होऊ देऊ नका. हे डेंजरस असू शकतं त्यांच्यासाठी. सावी 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 अगं वहिनी अहो काय झालं काय एवढं गडबडीत का बरं आला तुम्ही? कारण आज तुझ्यामुळे जे झालंय ना त्याचा आनंद साजरा करायचा आहे आम्हाला. हे घे. अहो सावी, फक्त तुझ्यामुळे आज दामिनी मुजुमदारांच्या चेहऱ्यावर भीती बघितली. हो अगं म्हणजे आम्हाला ना आज असं युद्ध जिंकल्यासारखं वाटतंय. ताई, तुम्हाला माहिती का तिकडे काय झालं? हे बघा, सुरुवातीला ना खरं मला खूप धडधडत होतं. म्हणजे मला आईंची भीतीच वाटली होती. म्हणजे जर मी पकडले गेले तर आई माझं काय करतील या विचारानेच मला भीती भरली होती. आणि ताई तसंच झालं. आई जेव्हा माझ्या मागे लागला ना तेव्हा तेव्हा मला सुचतच नव्हतं की मी काय करू आणि काय नको. मला कळतच नव्हतं. पण मी 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 त्यावेळेस फक्त सावीच ऐकलं. ती जसं जसं म्हणत होती ना तसं तसं करत होते. आणि एका पॉइंटला ना एका पॉइंटला ताई असं वाटलं की संपलं, सगळं संपलं. आई मला पकडणार की काय मी घाबरले होते ताई. पण मग लक्षात आलं की मी जेवढी घाबरले ना त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आई घाबरल्या. नेहमी सगळ्यांवर अरेरावी करणाऱ्या गुरमीने बोलणाऱ्या आई जेव्हा घाबरल्या ना ताई ताई त्यांना बघून मला असं झालं होतं की मी काय करू आणि काय नको. तो आनंद ना ताई मला शब्दात म्हणता येत नव्हता. आणि सावी, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय का? वहिनी अहो हे सगळं आपल्या तिघींमुळे शक्य झाले. पण आता ही तर फक्त सुरुवात आहे. आता आईंची सुटका नाही. ताई, मी तुम्हाला दाखवू का तिथे एक्झॅक्टली काय घडलं ते? आणि